स्टुडंट्स, myself आवळे मॅडम, भोगावती महाविद्यालय कुरुकली, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री. Students, this is my first video lecture. Today we are going to learn about topic number 13th, that is amines, from our new syllabus. This unit is for 3 and 4 marks. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, हा जो अमाइन टॉपिक आहे हा मॅक्झिमम 3 मार्कासाठी आहे, म्हणजेच विदाउट ऑप्शन आणि म्हणजे कंपल्सरी, आणि 4 मार्क हा विथ ऑप्शनसाठी आहे. इन दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट डेफिनेशन ऑफ अमाइन्स, क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स अँड नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स. आता ह्या नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्समध्ये आपल्याला 2 प्रकारचे नॉमेनक्लेचर बघायचे आहेत. एक म्हणजे कॉमन नेम्स आणि दुसरं म्हणजे IUPAC नेम्स. आता विद्यार्थ्यांनो, अमाइन्स जे आहेत हे अमाइन्स अमोनियापासून तयार झालेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही अमाइन्स बघितलं तर या ठिकाणी अमाइनची जे स्ट्रक्चर्स आहेत हे वेगवेगळे नॅचरल कंपाऊंड्स आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी प्रोटीन्स किंवा व्हिटॅमिन्स किंवा हार्मोन्स किंवा वेगवेगळे प्लांट प्रॉडक्ट्स लाईक निकोटीन. आता निकोटीन हा जो आहे हा टोबॅको म्हणजे तंबाखू याच्यामध्ये आपल्याला हा सापडतो. म्हणून या ठिकाणी अमाइन्स आर प्रेझेंट इन स्ट्रक्चर ऑफ मेनी नॅचरल कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स, विटॅमिन्स, हार्मोन्स अँड मेनी प्लांट प्रॉडक्ट्स लाईक निकोटीन. आता अमाइन्स जे आहेत हे अमाइन्सवर जो अमोनिया मोलिक्यूल आहे NH3 किंवा या ठिकाणी याच्यापासून तयार होणारे जे आहेत ते अमाइन्स, याच्यामध्ये मेन जो या ठिकाणी आहे तो म्हणजे नायट्रोजन आहे. नायट्रोजन एक लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळं ही जी अमाइन्स आहेत ही बेसिक नेचरची आहेत आणि याच्यामध्ये नायट्रोजन कंटेन कंपाऊंड आहे ती. त्याच्यामुळं अमाइन्स आर द नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर बेसिक इन नेचर. आता अमाइन्सचे उपयोग जर बघितले तर वेगवेगळे याचे उपयोग आहेत. आता याच्यामध्ये अमाइन्स आर युज्ड ॲज इंटरमिजिएट्स इन द सिंथेसिस ऑफ डायज. वेगवेगळे डाय तयार करण्यामध्ये या ठिकाणी इंटरमिजिएट कंपाऊंड म्हणून या ठिकाणी अमाइन्स वापरले जातात. शिवाय सिंथेटिक फायबर्समध्ये म्हणजे नायलॉन्स असतील किंवा टेरिन असतील किंवा नायलॉन 66 असतील, हे जे मॅनमेड फायबर्स आहेत, मानवनिर्मित धागे आहेत, याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अमाइन्स हे इंटरमिजिएट म्हणजेच या ठिकाणी मध्येच तयार होतात. हे रिॲक्शनमध्ये वेगवेगळ्या हे इंटरमिजिएट म्हणून काम करतात. शिवाय ॲग्रोकेमिकल्स, शेतीमध्ये वापरणारे आपण जी वेगवेगळे रसायन आहेत ॲग्रोकेमिकल्समध्ये किंवा मेडिसिनमध्ये अमाइन्स हा इंटरमिजिएट म्हणून वापरला जातो. शिवाय मेनी ड्रग्ज अँड मेडिसिन्स आर कॉम्प्लेक्स अमाइन्स. आता याच्यामध्ये अमाइन्स जे आहेत हे ॲनिमल्समध्ये आणि प्लांटमध्ये ह्या दोन्हीमध्ये अमाइन्स सापडतात. आता याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर ट्राय मिथिल अमाइन CH3 थ्राईस N हे ट्राय मिथिल अमाइनचं स्ट्रक्चर आहे. ट्राय मिथिल अमाइन ऑकर्स इन ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यूमध्ये ट्राय मिथिल अमाइन हा सापडतो आणि निकोटीनमध्ये सुद्धा ट्राय मिथिल अमाइन असतो. अँड अमाइन इज फाउंड इन टोबॅको. ट्राय मिथिल अमाइन इज युज्ड ॲज अॅन इन्सेक्ट अट्रॅक्टंट. म्हणजे या ठिकाणी इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी हे ट्राय मिथिल अमाइन वापरलं जातं. शिवाय क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट्स, आपण याचं पुढे स्ट्रक्चर बघूया. हे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट्स जे आहेत हे सर्फेक्टंट्स म्हणून वापरले जातात. सर्फेक्टंट्स म्हणजे काय तर सरफेस ॲक्टिव्ह एजंट असतात हे, जे आपल्याला सरफेस टेन्शन रिड्यूस करतात, देअर बाय इन्क्रीजिंग इट्स स्प्रेडिंग अँड वेटिंग प्रॉपर्टी. यांना सर्फेक्टंट्स म्हणायचं. हे सर्फेक्टंट्स जे आहेत हे सर्फेक्टंट्स म्हणजे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट्स वापरले जातात सर्फेक्टंट्स म्हणून. डायझोनियम सॉल्ट्स आर द इंटरमिजिएट्स इन द प्रिपरेशन ऑफ व्हरायटी ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. म्हणजे वेगवेगळे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स तयार करताना सुद्धा या ठिकाणी डायझोनियम सॉल्ट्स जो आहे हा इंटरमिजिएट या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणून या ठिकाणी अमाइनची आपण अशी व्याख्या करू शकतो की अमाइन्स आर द ऑर्गॅनिक डेरिव्हेटिव्ज ऑफ अमोनिया in which 1, 2 or all the 3 hydrogen atoms attached to the nitrogen are replaced by the equivalent number of same or different alkyl or aryl groups. aryl म्हणजे C6H5 ग्रुप्स. अल्किल म्हणजे कुठलेही अल्किल, मिथिल, इथिल, आयसोप्रोपिल एट्सेट्रा. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला मी खाली 4 स्ट्रक्चर दिलेत नोट्समध्ये, ते बघा जरा. याच्यामध्ये अमोनिया मोलिक्यूल कसा आहे बघा, NH3, नायट्रोजनवर एक लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे. आणि मग ह्या अमोनिया मोलिक्यूलपासून तयार होणारे हे जे अमाइन्स आहेत, जे ऑर्गॅनिक डेरिव्हेटिव्स अमोनियाचे आहेत, ज्याच्यामध्ये 1 किंवा 3च्या 3 हायड्रोजन ॲटम नायट्रोजनला अटॅच असणारे, जर इक्वलंट नंबर ऑफ
सेम किंवा डिफरंट अल्किल किंवा अरिल ग्रुपने रिप्लेस होत असतील तर तयार होणाऱ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सना काय म्हणायचं? अमाइन्स. आता याच्यामध्ये प्रायमरी अमाइन्स बघा कसं तयार झाले. याच्यामध्ये अमोनियामधले जे तिन्हीमधले एक जो हायड्रोजन आहे जो नायट्रोजनला अटॅच आहे, एक हायड्रोजन एका अल्किल ग्रुपने किंवा एका अरिल ग्रुपने रिप्लेस होत असेल तर तयार होणारं जे स्ट्रक्चर आहे ते RNH2 किंवा ARNH2 याला प्रायमरी अमाइन म्हणायचं. नंतर सेकंडरी अमाइन्समध्ये 3 हायड्रोजन्स जे आहेत नायट्रोजनला अटॅच असणारे पैकी 2 हायड्रोजन ॲटम्स जर या ठिकाणी 2 अल्किल ग्रुपने रिप्लेस होत असतील तर तयार होणारं स्ट्रक्चर आहे ते म्हणजे R2NH, त्याला सेकंडरी अमाइन्स म्हणायचं. आणि टर्शियरी अमाइन्स R3N30 याला म्हणतो आपण 30 अमाइन्स. याच्यामध्ये तिन्हीच्या तिन्ही अल्किल ग्रुप सेम किंवा डिफरंट अल्किल किंवा अरिल ग्रुपने रिप्लेस होत असतील तर त्यांना म्हणायचं टर्शियरी अमाइन्स. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. आता याच्यामध्ये जे अमाइन्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ते कशाच्या आधारावर केलेलं आहे? डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स रिप्लेस्ड बाय अल्किल किंवा अरिल ग्रुप्स अटॅच टू द नायट्रोजन इन अमोनिया मोलिक्यूल. आणि याच्यावर याचं क्लासिफिकेशन आहे प्रायमरी अमाइन्स दॅट इज 10 अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स 20 अमाइन्स अँड टर्शियरी अमाइन्स दॅट इज 30 अमाइन्स. आता प्रायमरी अमाइन्स कशाला म्हणायचं? इन प्रायमरी अमाइन्स ओनली 1 हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया इज रिप्लेस्ड बाय 1 अल्किल ऑर 1 अरिल ग्रुप, देन अमाइन्स आर कॉल्ड ॲज प्रायमरी अमाइन्स. याच्यामध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे प्रायमरी अमाइन्सचा तो NH2 आहे, दॅट इज अमायनो ग्रुप. NH2ला काय म्हणायचं? अमायनो ग्रुप. याच्यामध्ये एकच हायड्रोजन ॲटम एका अल्किल किंवा अरिल ग्रुपनं रिप्लेस झालेला असतो. याचं एक्झाम्पल आहे इथिलामाइन C2H5NH2. दुसरं एक्झाम्पल आहे मिथिलामाइन CH3NH2. किंवा या ठिकाणी प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन्स एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर ॲनिलीन आहे C6H5NH2. नंतर सेकंडरी अमाइन्स दॅट इज 20 अमाइन्स. In secondary amines, 2 hydrogen atoms of ammonia are replaced by 2 same or different alkyl or aryl groups. याच्यामध्ये जो अमोनिया मोलिक्यूल आहे त्याला अटॅच असणारे 2 हायड्रोजन दोन्ही सेम किंवा डिफरंट अल्किल किंवा अरिल ग्रुप रिप्लेस होत असतील तर या ठिकाणी तयार होणाऱ्या अमाइन्सना काय म्हणायचं? सेकंडरी अमाइन्स. आणि याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप जो आहे तो इमिनो ग्रुप म्हणायचा याला NH, म्हणजे 2 या ठिकाणची व्हॅलन्सी नायट्रोजनच्या मोकळे असतात, फ्री असतात आणि एक हायड्रोजन आहे त्याच्यामुळे या ठिकाणी NH इम्युनो ग्रुप. याचे एक्झाम्पल आहे डायइथिलामाइन C2H5NH किंवा या ठिकाणी N-मिथिल ॲनिलीन म्हणजे C6H5NHCH3. नंतरचा क्लास पुढे आहे टर्शियरी अमाइन्स 30. इन टर्शियरी अमाइन्स ऑल द 3 हायड्रोजन ॲटम्स फ्रॉम अमोनिया आर रिप्लेस्ड बाय 3 सेम ऑर डिफरंट अल्किल ऑर अरिल ग्रुप्स. याच्यामध्ये तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन ॲटम्स अमोनियाचे 3 सेम किंवा डिफरंट अल्किल किंवा अरिल ग्रुपने रिप्लेस होत असतील तर तयार होणाऱ्या अमाइन्सना काय म्हणायचं? टर्शियरी अमाइन्स. आणि याच्यामध्ये जो अमाइनमध्ये फंक्शनल ग्रुप आहे तो ट्रायव्हॅलंट नायट्रोजन असतो, त्याला टर्शियरी नायट्रोजन ग्रुप असं म्हणतात. याचे एक्झाम्पल आहे ट्रायइथिलामाइन C2H5 थ्राईस N म्हणजे ट्रायइथिल अमाइन. आणि दुसरं एक्झाम्पल याचं आहे NN डायमिथिल अमाइन. आता याच्यामध्ये सेकंडरी आणि टर्शियरी अमाइनचं पुढं या ठिकाणी परत क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे ते म्हणजे सिम्पल ऑर सिमेट्रिकल अमाइन्स आणि दुसरं मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल अमाइन्स. आता सिम्पल किंवा सिमेट्रिकल अमाइन्समध्ये जर या ठिकाणी त्या सिम्पल अमाइन्समध्ये सेम अल्किल किंवा सेम अरिल ग्रुप्स जर नायट्रोजनला अटॅच असतील तर या ठिकाणी त्यांना काय म्हणायचं? सिम्पल किंवा सिमेट्रिकल अमाइन्स. C2H5NH C2H5 म्हणजे डायइथिलामाइन C2H5 ट्वाईस NH असं सुद्धा आपण म्हणू शकतो. नंतर ट्रायमिथिलामाइन CH3 थ्राईस N, इथं तिन्हीच्या तिन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत म्हणजे मिथिल आहेत. नंतर मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल अमाइन्स. इन मिक्स्ड अमाइन्स डिफरंट अल्किल ऑर अरिल ग्रुप्स आर अटॅच्ड टू द नायट्रोजन. आता याच्यामध्ये मिक्स्ड अमाइन्समध्ये 2 अल्किल ग्रुप सारखे एक वेगळा असंही असू शकतं, म्हणजेच याच्यामध्ये मिक्स्ड अमाइन्समध्ये डिफरंट अल्किल किंवा अरिल ग्रुप्स या ठिकाणी नायट्रोजन अटॅच असतात. आता याचे पहिले एक्झाम्पल डायइथिल मिथिलामाइन. याच्यामध्ये 2 इथिल ग्रुप आहेत जे सारखे आहेत आणि एक मिथिल आहे त्याच्यामुळे याचं नाव आहे डायइथिल मिथिलामाइन. नंतर इथिल मिथिलामाइन
दोन वेगळे या ठिकाणी अल्किल ग्रुप्स आहेत, एक इथिल आहे एक मिथिल आहे. त्याच्यामुळे याचं नाव अल्फाबेटप्रमाणे पहिल्यांदा इथिल घेतले, नंतर मिथिल घेतले, म्हणून याचं नाव आहे इथिल मिथिल अमाइन. परंतु मित्रांनो, आणखीन याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे इथं जे दुसरे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, उदाहरणार्थ अल्किल हॅलाइड्स किंवा अल्कोहोल्स, यांचं क्लासिफिकेशन सुद्धा या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल्स किंवा प्रायमरी अल्किल हॅलाइड्स, सेकंडरी अल्कोहोल्स किंवा सेकंडरी अल्किल हॅलाइड्स किंवा टर्शियरी अल्कोहोल्स किंवा टर्शियरी अल्किल हॅलाइड्स असं होतं, डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द कार्बन ॲटम टू विच फंक्शनल ग्रुप अटॅच्ड. म्हणजे कार्बनचं नेचर कसं आहे, ज्याला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. प्रायमरी अल्किल हॅलाइड किंवा सेकंडरी अल्किल हॅलाइड किंवा टर्शियरी किंवा प्रायमरी अल्कोहोल्स, सेकंडरी अल्कोहोल्स आणि टर्शियरी अल्कोहोल्स. परंतु अमाइन्समध्ये कसं होतं, तर अमाइन्स आर क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स किंवा अल्किल ग्रुप्स डायरेक्टली अटॅच टू द नायट्रोजन ॲटम. किती संख्येने अल्किल आणि अल्किल ग्रुप्स अटॅच आहे डायरेक्ट नायट्रोजन ॲटमला, त्याच्यावर याचं क्लासिफिकेशन आहे. म्हणून तर या ठिकाणी आयसोप्रॉपिल अमाइन हा प्रायमरी अमाइन आहे, परंतु आयसोप्रॉपिल अल्कोहोल मात्र हा सेकंडरी अल्कोहोल आहे, हे लक्षात ठेवा. नंतर पुढचा आपण पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स. अमाइन्सला कशी नावं द्यायची. आता अमाइन्सला आपण दोन प्रकारे नावं द्यायची आहेत, एक म्हणजे कॉमन नेम्स आणि दुसरं म्हणजे IUPAC नेम्स. आता कॉमन नेम्समध्ये पहिल्यांदा काय करायचं, तर अल्किल अमाइन याप्रमाणे ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइनला नाव द्यायचं आहे. म्हणजे अल्किल ग्रुप कुठला आहे तो पहिला शोधायचा आणि त्याच्यापुढे वर्ड लिहायचा आहे AMINE. नंतर सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन्स याच्यामध्ये काय करायचं आहे, तर नेम्स ऑफ अल्किल ग्रुप्स आर एंटर्ड इन द अल्फाबेटिकल ऑर्डर विच इज फॉलोड बाय द वर्ड अमाइन. आणि इफ 2 or 3 अल्किल ग्रुप्स आर सेम द प्रिफिक्सेस डाय और ट्राय इज ॲडेड रिस्पेक्टिव्हली बिफोर द नेम ऑफ अल्किल ग्रुप्स. नंतर या ठिकाणी C6H5NH2 हे जे अमाइन आहे किंवा हे कंपाऊंड आहे याला अरिल अमाइन, याचं अरिल अमाइन आहे हा, आणि याचं जे नाव आहे ते ॲनिलिन आहे. हे ॲनिलिन नाव दोन्हीकडे येतं, म्हणजे हे कॉमन नेममध्ये पण येतं आणि IUPACने पण हे नाव स्वीकारलेलं आहे. नंतर बाकीची जी ॲरोमॅटिक अमाइन्स आहेत ही ॲनिलिनच्या डेरिव्हेटिव्हप्रमाणे त्याचं नॉमेनक्लेचर करायचं आहे. आणि अमायनोटुलिन हा जो आहे कंपाऊंड याचं स्पेशल नेम आहे टुलिडिन. नंतर आपण IUPAC नेमसाठी काही रूल्स बघूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲलिफॅटिक अमाइनचं नाव देत असताना अल्कनामाइन प्रमाणे याचं नाव द्यायचं असतं. अल्कनामाइन म्हणजे पहिल्यांदा पॅरेंट अल्किन शोधून काढायचा त्या अमाइनमधला, त्याच्यावरून या ठिकाणी त्याचं अल्किन शोधायचं. अल्किनमधलं जो एंडिंग आहे त्या स्पेलिंगमधलं त्याच्याऐवजी काय ठेवायचं AMINE. त्याच्यामुळे काय तयार होईल ते अल्कनामाइन. आणि पोझिशन ऑफ अमायनो ग्रुप इज इंडिकेटेड बाय लोएस्ट पॉसिबल नंबर, म्हणजे अमायनो ग्रुपला कमीत कमी नंबर येईल असं या ठिकाणी आपल्याला नंबरिंग करायचं आहे. नंतर पुढचा नियम आहे, इफ मोर दॅन 1 अमायनो ग्रुप्स आर प्रेझेंट ॲट डिफरंट पोझिशन्स इन पॅरेंट चेन. जर या ठिकाणी एकापेक्षा जास्त अमायनो ग्रुप्स डिफरंट पोझिशनला असतील त्या पॅरेंट चेनमध्ये, तेव्हा त्याचं नंबरिंग जे आहे ते नंबरिंग आपल्याला प्रिफिक्सेस लावायचे आहेत, डाय किंवा ट्राय त्याच्या अगोदर ॲडेड बिफोर अमाइन, आणि मग अमाइनच्या अगोदर हे प्रिफिक्सेस घ्यायचे. आणि लेटर जे आहे पॅरेंट अल्किनमधलं तसंच ठेवायचं शिल्लक, रिटेन्ड. द लेटर ऑफ द सफिक्स ऑफ पॅरेंट अल्किन इज रिटेन्ड, तसं शिल्लक ठेवायचं. आपण एक्झाम्पलमध्ये बघू सगळं ते. नंतर पुढचा रूल आहे IUPAC रूलमध्ये, सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन्समध्ये लार्जेस्ट अल्किल ग्रुप आहे तो पॅरेंट अल्किन म्हणून कन्सिडर करायचा आहे. आणि बाकीचे अल्किल ग्रुप्स जे आहेत ते एन सबस्टिट्यूएंट, एन हे कुणासाठी आहे तर नायट्रोजनसाठी आहे, त्याच्यामुळे एन सबस्टिट्यूएंट्स या ठिकाणी कॅपिटल एन घ्यायचं, त्यासाठी ते अल्किल ग्रुप्स एन सबस्टिट्यूएंट म्हणून घ्यायचे आहेत. आणि इन अरिल अमाइन्स द सफिक्स ऑफ द अरिन इज रिप्लेस्ड बाय AMINE. द IUPAC नेम ऑफ ॲनिलिन इज ऑल्सो ॲक्सेप्टेड बाय IUPAC. म्हणजे कॉमन नेम जे ॲनिलिनचं आहे ते IUPACनं स्वीकारलेलं आहे. आता आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला आणखी डिटेल कळेल. आता प्रायमरी अमाइनचे काय आपण एक्झाम्पल बघूया, त्याची कॉमन नेम्स आणि IUPAC नेम्स. CH3NH2. आता याच्यामध्ये अल्किल ग्रुप आहे तो पहिल्यांदा घ्यायचा मिथिल, आणि पुढं AMINE लिहायचं, म्हणून याचं नाव कॉमन नेम काय झालं मिथिलामाइन. तसंच या ठिकाणी त्याचं IUPAC नेम बघताना काय लक्षात ठेवायचं आहे तर पॅरेंट अल्किन बघायचा. CH3 वर्ण या ठिकाणी याचा पॅरेंट अल्किन मिथिन, कारण कार्बन एक असल्यामुळं तो मिथेन, आणि मग METHANE याचं स्पेलिंग होईल च्या ऐवजी AMINE हा वर्ड घ्यायचा, त्याच्यामुळे याचं नाव होईल मिथॅनामाइन. तसंच इथिलामाइनचं इथॅनामाइन.
नंतर CH3CH2CH2NH2 याचं नाव आहे एन प्रॉपिलामाइन. हा CH3CH2CH2 हा एन प्रॉपिल ग्रुप आहे आणि म्हणून हा अल्किल ग्रुप आहे तो एन प्रॉपिल आणि NH2 अमाइन. त्याच्यामुळे याचं कॉमन नेम आहे एन प्रॉपिलामाइन. आणि प्रोपॅन 1 अमाइन हे त्याचं IUPAC नेम होईल. नंबरिंग करताना NH2चा जो कार्बन आहे तो कार्बन नंबर 1, नंतर दुसरा आणि तिसरा. त्याच्यामुळे या ठिकाणी तो काय झाला, 3 कार्बन असल्यामुळे प्रोपेन झाला. ई काढलं म्हणजे प्रोपॅनामाइन झालं आणि 1ला NH2 असल्यामुळे याचं नाव आहे 1 प्रोपॅनामाइन किंवा प्रोपॅन -1 अमाइन असं पण त्याचं नॉमेनक्लेचर होऊ शकतं. नंतर CH3CH ब्रांच NH2CH3 आयसोप्रॉपिलामाइन त्याचं IUPAC नाव आहे प्रोपॅन 2 अमाइन. 2ला NH2 ग्रुप आहे, 2 कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या नंबरला, त्याच्यामुळे याचं नाव प्रोपॅन 2 अमाइन. पुढं इथिलीन डायमाइन CH2 सिंगल बॉन्ड CH2 हा इथिलीन ग्रुप आहे आणि दोन्ही साईडला तिथं NH2 ग्रुप आहे, त्याच्यामुळे याचं नाव आहे इथिलीन डायमाइन. आणि नंबरिंग करताना तुम्ही कसंही नंबरिंग करा, या ठिकाणी 1 नंबरला आणि 2 नंबरला अमाइन ग्रुप येतो. त्याच्यामुळे पॅरेंट अल्केन 2 कार्बनचा इथेन आहे, त्याच्यामुळं इथं आपण इथेनमधलं ई तसाच रिटेन केलेला आहे, कारण का एकापेक्षा जास्त NH2 ग्रुप त्याच्यामध्ये आहेत जोडलेले पॅरेंट अल्केनला, त्याच्यामुळे पॅरेंट चेनला. त्याच्यामुळे याचं नाव आहे इथेन 1,2 डायमाइन. पुढं जे आहे ते अलिलामाइन आहे. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 NH2 आणि याचं IUPAC नेम आहे प्रॉप 2 इन 1 अमाइन. इन हा डबल बॉन्ड असल्यामुळे इन आला. नंतर पुढं C6H5NH2 याचं नाव ॲनिलीन. मग सांगितलं तुम्हाला मी, हे कॉमन नेम पण आहे आणि IUPAC नेम पण आहे. आणि फिनिलामाइन याचं पुन्हा याचं कॉमन नेम होऊ शकतं C6H5NH2. C6H5 हा फिनिल ग्रुप आहे आणि बेन्झानामाइन म्हणजे C6H5 हा बेन्झिन आहे. बेन्झिनमधला ई काढला आणि AMIN ठेवलं NH2 मुळे याचं नाव आहे बेन्झानामाइन. पुढं हेक्झामिथिलीन डायमाइन. हेक्झामिथिलीन CH2 ग्रुप म्हणजे मिथिलीन ग्रुप आहे आणि हे 6 आहेत, त्याच्यामुळे हेक्झामिथिलीन झालं ते आणि 2 NH2 असल्यामुळे हेक्झामिथिलीन डायमाइन. याचं IUPAC नाव आहे हेक्झेन 1,6 डायमाइन. नंबरिंग केलं तर या ठिकाणी 1 आणि 6 या ठिकाणी तो NH2 ग्रुप येतात, त्याच्यामुळं हेक्झेन झाला तो हेक्झेन 1,6 डायमाइन. ई तसाच रिटेन केलेला आहे. नंतर पुढं पॅराटोलिडेन आहे ते आणि याचं IUPAC नाव आहे 4 मिथिल ॲनिलीन. पॅरा पोझिशनमध्ये NH2 आणि CH3 येतो म्हणून याचं नाव आहे पॅराटोलिडिन. आणि इथं 4 मिथिल म्हणजे NH2 पासून नंबरिंग केल्यानंतर 4 नंबरच्या कार्बनला येतो तो CH3, त्याच्यामुळे याचं नाव 4 मिथिल ॲनिलीन. पुढचं एक्झाम्पल आहे सायक्लोहेक्झिलामाइन. हे सायक्लिक कंपाऊंड आहे आणि याचं नाव आहे सायक्लोहेक्झिलामाइन आणि याचं IUPAC नाव आहे सायक्लोहेक्झानामाइन. नंतर आपण काही उदाहरणं सेकंडरी अमाइनची बघूया. त्यातलं पहिलं उदाहरण आहे CH3 ट्वाइस NH. दोन्ही अल्किल ग्रुप हे सारखे आहेत, मिथिल आहेत, त्याच्यामुळं डाय हा आला प्रिफिक्स. डायमिथिलामाइन हे त्याचं कॉमन नेम आहे आणि याचं आता IUPAC मध्ये एंड सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी नॉमेनक्लेचर करायचं. एन हा नायट्रोजनसाठी आहे, त्याच्यामुळं एक जो मिथिल ग्रुप गेला तो अल्कनामाइनमध्ये गेला, एका कार्बनवरनं तो मिथॅनामाइन झाला आणि म्हणून या ठिकाणी तो मिथॅनामाइन. आणि दुसऱ्या बाजूला एंड सबस्टिट्यूट आहे तो मिथिल आहे, त्याच्यामुळे एन मिथिल मिथॅनामाइन. पुढं इथिल मिथिलामाइन. याचं IUPAC नाव आहे, आता लार्ज ग्रुप आहे तो इथिल आहे, त्याच्यामुळे तो इथॅनामाइनमध्ये गेला आणि नायट्रोजन सबस्टिट्यूट आहे तो मिथिल आहे, त्याच्यामुळे एन मिथिल इथॅनामाइन. पुढं मिथिल फिनिल अमाइन C6H5NH CH3 मिथिल फिनिलामाइन. मिथिल आहे, NH आहे म्हणजे हे सेकंड अमाइनचं उदाहरण आहे, त्याच्यामुळे एका बाजूला CH3 आणि एका बाजूला फिनिल आहे, त्याच्यामुळे मिथिल फिनिल अमाइन. आणि इथं या ठिकाणी ॲनिलीन हा पॅरेंट झाला किंवा बेन्झानामाइन हा पॅरेंट अल्केन झाला आणि एंडला येतो जोडलेला तो सबस्टिट्यूट आहे मिथिल, त्याच्यामुळे एन मिथिल ॲनिलीन किंवा एन मिथिल बेन्झानामाइन असं याचं IUPAC नेम आहे. पुढचं या ठिकाणी सेकंड अमाइनचं उदाहरण आहे डायफिनिलामाइन. NH जो आहे हा NH ग्रुप आहे, इमिने ग्रुप, याच्या दोन्ही साईडला फिनिल ग्रुप आहेत C6H5, त्याच्यामुळे याचं कॉमन नेम आहे डायफिनिल अमाइन. आणि बेन्झानामाइन हे त्याचं पॅरेंट अल्केनमध्ये गेलं ते C6H5 म्हणून बेन्झिन वरनं, आणि मग बेन्झानामाइन आणि एन फिनिल आहे, एका बाजूला एन फिनिल आणि दुसरं पॅरेंट अल्केन बेन्झानामाइन म्हणून याचं नाव आहे एन फिनिल.
बेन्झेनामाइन. आता टर्शियरी अमाईनचे काही एक्झाम्पल बघू आपण. इथं सिम्पल टर्शियरी अमाईनचं पहिलं उदाहरण आहे CH3 ट्रायमिथिलामाइन. नंतर आता याच्यामध्ये बघा एक जाणार कुठलाही यातला मिथिल ग्रुपवरनं तो मिथॅनामाइन झाला आणि 2 मिथिल आहेत ते NN डायमिथिल होणार ते, त्याच्यामुळे याचं नाव आहे IUPAC नेम NN डायमिथिल मिथॅनामाइन. नंतर दुसरं एक्झाम्पल आहे इथिल डायमिथिलामाइन. याच्यामध्ये एक इथिल आहे आणि 2 मिथिल ग्रुप्स आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी इथिल हा अल्फाबेटप्रमाणे पहिला घ्यायचा, नंतर 2 मिथिल, त्याच्यामुळे याचं कॉमन नेम आहे इथिल डायमिथिलामाइन. आणि याचं IUPACमध्ये काय होणार, इथिल ग्रुप हा लार्जर आहे मिथिलपेक्षा, त्याच्यामुळे तो पॅरेंट अल्केनमध्ये गेला, त्याच्यामुळे इथॅनामाइन झालं. आणि NN डायमिथिल, एक N एका मिथिलसाठी, दुसरा N दुसऱ्या मिथिलसाठी, त्याच्यामुळे NN डायमिथिल इथॅनामाइन हे त्याचं IUPAC नेम झालं. पुढचं एक्झाम्पल आहे इथिल मिथिल N प्रोपिलामाइन. इथिल मिथिल N प्रोपिलामाइन याच्यामध्ये तिन्ही अल्किल ग्रुप डिफरंट आहेत, म्हणजे मिक्स्ड टर्शियरी अमाईनचे उदाहरण आहे. याच्यामध्ये प्रोपिलामाइन म्हणजे प्रोपेन हा लार्जर ग्रुप आहे, त्याच्यामुळे N प्रोपिलामाइन झाला तो. इथिल मिथिल N प्रोपिलामाइन असं त्याचं कॉमन नेम. आणि याच्यामध्ये पुन्हा IUPAC नेम आहे N इथिल N मिथिल प्रोपॅनवनामाइन. म्हणजे प्रोपॅनामाइन हे त्याचं लार्जर ग्रुप असल्यामुळे प्रोपॅनामाइन हे पॅरेंट अल्केनमध्ये गेलं आणि N इथिलसाठी आणि दुसरं N हे मिथिलसाठी, परंतु इथिल पहिल्यांदा घ्यायचं म्हणून N इथिल N मिथिल प्रोपॅनवनामाइन. पुढचं जे एक्झाम्पल आहे ते इथिल मिथिल आयसोप्रोपिलामाइन. इथिल मिथिल आयसोप्रोपिलामाइन CH3 हा आयसोप्रोपिल ग्रुप झाला आणि खाली आहे तो C2H5N CH3, म्हणजे C2H5N याला टोटल आयसोप्रोपिल ग्रुप जोडला आहे आणि एका बाजूला आयसोप्रोपिल आहे, दुसऱ्या बाजूला इथिल आहे, दुसरं आणि तिसऱ्या बाजूला मिथिल आहे, त्याच्यामुळे इथिल मिथिल आयसोप्रोपिलामाइन हे त्याचं कॉमन नेम झालं. IUPAC नेममध्ये नेहमीप्रमाणे या ठिकाणी तो लार्जर ग्रुप आहे तो प्रोपेन आहे, त्याच्यामुळे प्रोपॅन 2 अमाईन नंबरिंग केल्यानंतर हा 2ला प्रोपेन येतो, त्याच्यामुळं अमाईन ग्रुप 2 नंबरचे कार्बन येतो, त्याच्यामुळे प्रोपॅन 2 अमाईन N इथिल N मिथिल प्रोपॅन 2 अमाईन हे त्याचं IUPAC नेम झालं. आणि शेवटचं या ठिकाणी जे टर्शियरी अमाईनचे एक्झाम्पल आहे ते म्हणजे NN डायमिथिल ॲनिलीन, म्हणजे C6H5NH2 या कंपाऊंडमध्ये या ठिकाणी दोन्हीही नायट्रोजन हे 2 मिथिल ग्रुपने रिप्लेस केलेत, त्याच्यामुळं याचं नाव आहे NN डायमिथिल ॲनिलीन आणि त्याचं IUPAC नाव आहे NN डायमिथिल बेन्झेनामाइन. NN डायमिथिल बेन्झेनामाइन. दोन्ही अल्किल ग्रुप सारखेच आहेत, दॅट इज मिथिल आहे, त्याच्यामुळे डायमिथिल झालं. एक N हे एका मिथिलसाठी, दुसरं N हे दुसऱ्या मिथिलसाठी, त्याच्यामुळे NN डायमिथिल आणि बेन्झिनवरनं हा बेन्झेनामाइन झालं. त्याच्यामुळं ई जो आहे जो AMI ने रिप्लेस केला गेला, त्याच्यामुळे याचं IUPAC नाव आहे NN डायमिथिल बेन्झेनामाइन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या पहिल्या लेक्चरमध्ये अमाईन्सच्या काय काय बघितलं, तर डेफिनेशन ऑफ अमाईन्स, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अमाईन्स अँड नॉमेनक्लेचर ऑफ अमाईन्स. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मेथड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ अमाईन्स बघूया. थँक्यू.